टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। महानगरपालिकेत झालेल्या बैठकीत आमदार अनुप अग्रवाल ॲक्शन मोडवर। JR सिटी हायस्कूल येथे गीता जयंती उत्सव साजरा। कुंभार सशक्तीकरण मिशन अंतर्गत आयोजित कौशल्य विकास प्रशिक्षणाची सांगता। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हा चित्रपट सर्व चित्रपटगृहांमध्ये चालू करण्याची मागणी। पानखेडा पिंपळनेर येथे आयोजित 3 दिवसीय आदिवासी सांस्कृतिक एकता महासंमेलनाच्या कार्यक्रमास सहकार्य मिळण्याची मागणी। आणि कर्ले येथे भूता पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ रक्तदान शिबिर संपन्न। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे महानगरपालिकेत झालेल्या बैठकीत आमदार अनुप अग्रवाल यांनी शहरातील अतिक्रमण काढून रस्ते मोकळे करावे, स्वच्छतेचा विषय मार्गी लावावा, तसेच घरपट्टीची आकारणी झोनिंग पद्धतीने करून जनतेची जाचक घरपट्टीतून मुक्तता करावी अशा सूचना देत महापालिकेच्या नावे असलेली जमीन परस्पर वक्फ बोर्डाच्या नावे करून झालेल्या घोटाळा प्रकरणी अधिवेशनात आवाज उठवण्याचा इशारा दिला। महानगरपालिकेच्या नावे असलेली जमीन परस्पर वक्फ बोर्डाच्या नावे करण्यात आल्याने हा घोटाळा नागपूर येथील अधिवेशनात गाजणार आहे। दोषींवर गुन्हे दाखल करू असे सांगत शहरातील अतिक्रमण काढून रस्ते मोकळे करावेत, स्वच्छतेचा विषय मार्गी लावावा व झोनिंग पद्धतीने घरपट्टीची आकारणी करून जनतेची जाचक घरपट्टीतून मुक्तता करावी अशा सूचना आमदार अनुप अग्रवाल यांनी मनपा प्रशासनास बैठकीदरम्यान दिल्या। त्यांनी सांगितले की गत काळात भाजपची सत्ता महापालिकेवर होती। मुदत संपल्यानंतर महापालिकेवर प्रशासक आले, तोपर्यंत वक्फ बोर्डाचे नाव कुठेही नव्हते। अचानक काही ठिकाणी वक्फ बोर्डाचे नाव आले आहे। ज्या जागेवर नाव लावले गेले आहे ती जागा कोणाच्या मालकीची आहे त्याची संपूर्ण माहिती मला लवकरात लवकर सादर करावी। वक्फ बोर्डाचे नाव कोणत्या अधिकाऱ्याने लावले आहे त्याची माहिती देऊन ती येणाऱ्या नागपूर अधिवेशनात सादर केली जाईल, आवाज उठवला जाईल, वेळ आल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी प्रयत्न होतील असा इशाराही अनुप अग्रवाल यांनी दिला। शहरात बऱ्याच ठिकाणी अवैध कत्तलखाने उभारण्यात आले आहेत, त्याला परवानगी दिली कोणी, किती ठिकाणी असे अवैध कत्तलखाने आहेत त्याची लवकरात लवकर माहिती घेण्यात यावी आणि तातडीने ते उद्ध्वस्त करण्यासाठी महापालिकेने कारवाई करावी। शहराचा चेहरा मोहरा बदलण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले। घरपट्टीबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की धुळ्यात 36% घरपट्टी आकारली जाते, पण मालेगावात 27%च घरपट्टी आहे। सन 2015च्या आवाजावी ठरावामुळे नागरिकांवर ही करवाढ लादण्यात आली। आज मितीला स्लम एरिया आणि पॉश एरियांना एकसारखीच घरपट्टी आकारली जाते, त्यामुळे बरेच जण घरपट्टी भरणे टाळतात। मात्र झोनिंग पद्धतीने कर आकारणी केली तर लोक स्वच्छेने कर भरणा करण्यासाठी पुढे येतील, त्यामुळे मनपाचे उत्पन्न वाढवून विकास कामे होतील। नवीन सर्वेक्षणानुसार 1,72,000 मालमत्ता सापडल्या आहेत, यातील 40,000 प्लॉट वगळले तरी 1,32,000 नवीन घरे आहेत, यातून मोठे उत्पन्न संकलित होईल। मात्र कर आकारणी करताना जुन्या घरांना घसारा देण्याची सूचनाही अग्रवालांनी दिली। त्यांनी सुचवलेल्या प्रस्तावानुसार 15 ते 30 वर्षे जुन्या घरांना 20 ते 25% सूट द्यावी, तसेच 30 ते 100 वर्षे जुन्या घरांना 35 ते 40% सूट मिळावी अशी सूचना केली। शहरातील अतिक्रमणाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की 12 पत्थरचा रस्ता नव्याने 12 ते 13 मीटरचा करण्यात आला, परंतु अतिक्रमणामुळे हा रस्ता पुन्हा 8 ते 9 मीटर झाला आहे। त्यामुळे तेथे 1.5 मीटरचे पट्टे मारावेत। ज्यांच्याही वास्तू रस्त्यावर आल्या त्या सरळ मनपाच्या अतिक्रमण विभागाने जप्त करावेत। तसेच दत्त मंदिराचा रस्ता हा भाजी विक्रेत्यांमुळे अरुंद झाला आहे, त्यामुळे या व्यावसायिकांना पुन्हा नवरंग पाण्याच्या टाकीजवळ जागा देण्याची सूचनाही त्यांनी केली। स्वच्छतेबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की महापालिकेचे स्वच्छता कर्मचारी काम करतात, गटारी स्वच्छ करतात, रस्तेही स्वच्छ करतात, परंतु जमा होणारा कचरा घाण मात्र वेळेवर उचलत नाही। परिणामी आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे। सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे, त्यामुळे जमा होणारा कचरा लवकरात लवकर उचलण्यात यावा। या कामात हलगर्जीपणा करू नये। स्वच्छता कर्मचारी वर्गाचे काही प्रश्न असल्यास ते सांगावे, त्याकडे लक्ष देऊन प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न होतील। तसेच पूर्वी 79 घंटागाड्या मनपाच्या ताफ्यात होत्या, त्यापैकी केवळ 40 घंटागाड्या सुरू आहेत। या बंद पडलेल्या घंटागाड्या दुरुस्त कराव्यात, दुरुस्त होत नसल्यास त्यांचा लिलाव करावा व आलेल्या पैशातून नवीन घंटागाड्या घ्याव्यात। तसेच घरांवर मालमत्तेचा जसा QR कोड लावण्यात आला आहे त्याच धर्तीवर एक ॲप तयार करावे व तो QR कोड घरांना लावावा, ज्याद्वारे घंटागाड्यांचे लोकेशन नागरिकांना कळेल। तसेच या ॲपद्वारे नागरिकांना स्वच्छतेची तक्रारही करता येतील। यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करावा। शिवाय सर्व प्रभागांमध्ये समान पद्धतीने स्वच्छता कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी अशा सूचनाही अनुप अग्रवाल यांनी दिल्या। बैठकीस माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र आंपळकर, माजी महापौर चंद्रकांत सोनार, प्रतिभा चौधरी, आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे पाटील, अतिरिक्त आयुक्त करुणा डाहळे, उपायुक्त हेमंत निकम, अल्फा अग्रवाल आदी उपस्थित होते।
आणि दुसरा सर्वात महत्वाचा विषय या शहराचा जो आहे तो म्हणजे घरपट्टी विषयीचा. माझी आपल्याला विनंती राहील जसं काही असे आपल्याला लागूनचे शहर आहेत, जसं धुळ्यात आज आपण 36% घरपट्टी आकारणी करतो, परंतु आपल्यापेक्षा मालेगाव, अहिल्यानगर येथे 27% ची घरपट्टी लागू आहे आणि आपल्याकडे 36% म्हणजे जवळपास 10% जास्त घरपट्टी आपण लोकांकडनं घेतोय. त्याला काहीतरी 2015चा जो अवाजवी ठराव झाला होता, त्याच्यामुळं ती 36% घरपट्टी आज आपल्या धुळेकर नागरिकांवर लागू आहे. तर माझी विनंती असेल का ती घरपट्टी आपण कमी करावी आणि ती कमी करून आत्ताच जर आपण बिल जनरेट केले, आपले सर्व सुनावण्या माझ्या मते पूर्ण झालेल्या आहेत, परंतु त्याच्यावर फायनल निर्णय बाकी आहे. जर तो निर्णय घेऊन आपण आजच सर्वांना दिली तर या शहरातलं जे उत्पन्न आहे महापालिकेचं ते वाढू शकतं, कारण की अवाजवी घरपट्टी असल्या कारणाने लोक ती घरपट्टी भरत नाहीये. तर त्याला थोडं आपण स्वतः लक्ष देऊन त्याच्यानंतर मॅडम या घरपट्टीच्याच विषयावर झोन अनुसार आज सर्वांना सरसकट घरपट्टी लागलेली. स्लम एरिया असेल त्यांनाही, जो पॉश एरियामध्ये राहतोय त्यांनाही, जो मेन रस्त्यावर राहतोय त्यांनाही तीच घरपट्टी येत, एकदम गरीब माणसालाही ती घरपट्टी. जर आपण झोनिंग प्रमाणे घरपट्टी आकारली तर नक्कीच महापालिकेचं थोडं नुकसान होईल, परंतु काहीच पैसे जे येत नाही महापालिकेत ते कमीत कमी उत्पन्न तरी महापालिकेला चालू होईल आणि त्या उत्पन्नातून आपण जनतेचे चांगले कामं करू शकू. काहींच्या कोर्टाचे आदेश होते परंतु ते कायम होत नव्हते. असे जवळपास आपण 70% कर्मचाऱ्यांचा त्यांना कायम केलंय, सर्व काही केलंय. आणि त्यावेळेलाही आपण एक बैठक घेऊन तेव्हा विनंती केली होती का आता तुम्हाला आम्ही कायम केलंय, परंतु शहराविषयी आपली काही जबाबदाऱ्या आहेत, तर त्या जबाबदाऱ्या आता आपल्याला जोमाने काम करावं लागेल. मी एक विनंती या ठिकाणी करणार आहे. जे झालं ते गंगेला मिळालं, परंतु उद्या सकाळपासून सर्वात महत्वाचं म्हणजे मॅडम स्वच्छता विभाग. उद्यापासून स्वच्छता विभागातील जेवढेही SI असतील, जेवढेही अधिकारी असतील, जेवढेही सफाई कामगार असतील, झोनिंग प्रमाणे आज सर्व त्यांचे झोन पडले पाहिजे. आपल्याकडे जर 800-900 कर्मचारी असतील सफाई कर्मचारी, तर त्यांचे झोनिंग झाले पाहिजे. का हे 20 कर्मचारी प्रभाग क्रमांक 1 मध्येच साफसफाई करतील आणि ती साफसफाईवर निरीक्षक म्हणून जे लोक असतील त्यांचे नाव, त्यांचे मोबाईल नंबर आणि कर्मचाऱ्यांचे नाव आणि मोबाईल नंबर याची यादी बनवून ती एक यादी माझ्याकडे द्यायची. आमच्या पक्षाच्या माध्यमातून किंवा धुळे शहरातील NGOच्या माध्यमातून त्या प्रभागामध्ये ते लोक सुपरविजन करणार आहेत, ते फिरणार आहेत. जर तुम्ही 20 कर्मचारी दिलेले
तर ते 20 कर्मचारी मधनं जर 1-2 कर्मचारी गैरहजर असतील आणि जर त्यांचं पूर्व तुमच्याकडे अर्ज असेल किंवा इमर्जन्सी मध्ये ते गैरहजर असतील तर तेवढं आपण गृहीत धरू, परंतु शहराची स्वच्छता व्यवस्थित होईल. मग त्या भागातले आमचे माजी नगरसेवक असतील, जर त्यांनीही काही हट्ट धरला तरी कृपया ऐकायचं नाही. जर त्यांनीही सांगितलं का हीच गल्ली तुला रोज साफ करायची आहे तरी ऐकायचं नाही. तुम्ही आखलेला आराखडा, तो आराखडा आम्हाला दाखवायचा, त्याच्यानंतर त्याच्यावर कामाला सुरुवात करायची. कारण की आपल्याला या शहराला पूर्णतः स्वच्छ ठेवायचं. घंटा गाडीचे फार मोठे प्रॉब्लेम आहेत, त्याची निविदा ताबडतोब नवीन काढायची. घंटा गाड्या आज आपल्याकडे आपण जेव्हा विकत घेतल्या होत्या तेव्हा मला वाटतं 90 घंटा गाड्या विकत घेतल्या ना, 79. त्याच्यापैकी मला वाटत नाही 40-45च्या वर चालू असतं. सर्व घंटा गाड्या पडून आहेत. त्या घंटा गाड्या रिपेअर करून चालू करायची जर परिस्थिती असेल तर तसं करा, अन्यथा त्या गाड्यांचं लिलाव तरी काढून टाका आणि ते पैसे जमा करून अजून बाकी पैसे जर टाकून घंटा गाड्या घ्याव्या लागल्या तर आपण नवीन घंटा गाड्या घेऊ शकतो. परंतु ते पडून पडून सरताय, नंतर त्याला पैसेही भेटणार नाही आणि भंगारच्या भावात ते विकावे लागते. तर त्याला जर रिपेअर करून आपल्याला वापरता आल्या तर तसं तरी काहीतरी त्याची व्यवस्था करा. धुळे एज्युकेशन सोसायटीच्या JR सिटी हायस्कूल येथे गीता जयंती निमित्त गीता जयंती उत्सवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. धुळे एज्युकेशन सोसायटीच्या JR सिटी हायस्कूल येथे गीता जयंती निमित्त गीता जयंती उत्सव साजरा करण्यात आला. या निमित्त आयोजित स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना बक्षिसांचे वितरणही करण्यात आले. गीता जयंती निमित्त सूर्यनमस्कार, 12 व 15 अध्यायाचे सामुदायिक गीता पठण, श्रीकृष्णांच्या जीवनावर आधारित चित्र प्रदर्शन आदी स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. गीता पठणाच्या स्पर्धेत 5वीतील विद्यार्थी प्रणव प्रशांत दलाल यास तर पहिलीचा विद्यार्थी अंकित दीपक शिनकर यास बक्षिसाचे वितरण करण्यात आले. या प्रसंगी धुळे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष युवराज करंकाळ, रवी बेलपाठक, नाशिक इस्कॉन मंदिराचे सुकुमार गौर, संतोष अग्रवाल, विनोद पालिशा, महेंद्र अग्रवाल, डॉक्टर पटवर्धन, मनोहर जोशी, मुख्याध्यापक पावरा यांच्यासह पदाधिकारी, शिक्षक वर्ग व कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. धुळे एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शाखांचे संस्था पातळीवरील स्पर्धांचं आयोजन हे सूर्यनमस्कार, योगासनं, गीताई पठण, गीता पाठांतर आणि श्रीकृष्णाच्या जीवनावरील चित्र प्रदर्शन या सर्वमध्ये जे विद्यार्थी सहभागी होतात त्या विद्यार्थ्यांचं आत्ताच थोड्या वेळापूर्वी या ठिकाणी बक्षीस वितरण समारंभ आयोजित केला गेला. या समारंभास संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, मानद सचिव, संस्थेचे माजी अध्यक्ष आणि प्रमुख पाहुणे माननीय सुकुमारजी हे या ठिकाणी उपस्थित राहिले आणि त्यांच्या हस्ते या ठिकाणी विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आलं. मी धुळे एज्युकेशन सोसायटीच्या एक्स ऑफिशियल या नात्यानं या ठिकाणी जे मान्यवर आणि जे विद्यार्थी सहभाग घेतला त्या विद्यार्थ्यांचं मनापासून कौतुक करतो आणि मान्यवरांनी या ठिकाणी उपस्थिती दिली त्यांच्या ऋणात राहू इच्छितो. आणि माझ्या सहकार्यांनी सर्व शाखेच्या सर्व सहकार्यांनी उत्तमरित्या या ठिकाणी सहकार्य केलं आणि समन्वय साधून या ठिकाणी हे जे काही कार्यक्रम आहेत ते यशस्वीरित्या पूर्ण केले आणि म्हणून त्यांच्याही ऋणात राहू इच्छितो. आणि धुळे एज्युकेशन सोसायटीच्या वतीनं
या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. खादी व ग्रामोद्योग आयोग तसेच खानदेश कुंभार समाज विकास व शैक्षणिक संस्थेतर्फे आयोजित कुंभार सशक्तीकरण मिशन अंतर्गत आयोजित कौशल्य विकास प्रशिक्षणाची बुधवारी सांगता करण्यात आली. खादी व ग्रामोद्योग आयोग तसेच खानदेश कुंभार समाज विकास व शैक्षणिक संस्थेतर्फे ग्रामोद्योग विकास योजनेअंतर्गत आयोजित कुंभार सशक्तीकरण मिशन कौशल्य विकास प्रशिक्षणाची बुधवारी सांगता करण्यात आली. प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. या प्रशिक्षण शिबिरात कुंभार समाजाचे जवळपास 20 लाभार्थी सहभागी झाले होते. 10 दिवस सदर प्रशिक्षण शिबिर सुरू होते. या प्रशिक्षणात उत्कृष्ट काम केल्याबद्दल राधाबाई किसन पवार यांनी प्रथम, महेंद्र पांडुरंग जगदाळे यांनी द्वितीय आणि अजय जगदाळे सोनगीर यांनी तिसरा क्रमांक पटकावल्यामुळे त्यांचा डॉक्टर सुशील महाजन व चेतन मंडोरे यांच्या हस्ते प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला. आभार प्रदर्शन विशाल चव्हाण यांनी केले. शासन आणि भारत सरकार यांच्या विद्यमानाने खादी ग्राम उद्योग यांच्या मार्फत आज या धुळे जिल्ह्यातील एकूण 80 कुंभार समाज लाभार्थ्यांना योग्य पद्धतीचं ट्रेनिंग या ठिकाणी देण्याचा उपक्रम मागील 10 दिवसापासून सुरू आहे. आणि या कुंभार समाजांना त्यांची कला दाखवण्या वेळेला उत्तम प्रकारे करावी या ठिकाणी विद्युत चाकाचं या ठिकाणी त्यांना ट्रेनिंग देण्यात आलं. आणि या ट्रेनिंग देण्यासाठी खास चंद्रपूरहून लक्ष्मण कुंभार हे आलेले आहेत. त्यांनी अतिशय उत्तम प्रकारे या ठिकाणी ट्रेनिंग दिलेलं आहे. आणि या सगळ्या लाभार्थ्यांनी अतिशय आपल्या मनाने उत्तम प्रकारे ट्रेनिंग घेतलेलं आहे की जेणेकरून आपल्या भविष्यामध्ये आपल्या या धुळे जिल्ह्याचं नाव या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कसं करता येईल या ठिकाणी आपण देखील प्रयत्नशील आहेत. आणि त्या ट्रेनिंगचं समारोप आपल्या धुळे शहरातील प्रसिद्ध डॉक्टर आदरणीय सुशीलजी महाजन साहेब यांनी या ठिकाणी केलं आहे. आणि त्यांनी देखील या ठिकाणी आमच्या कुंभार कलाकारांचं कौतुक केलं आहे. आणि त्यांनी या ठिकाणी आश्वासन दिलं आहे की कुंभारसाठी काही आवश्यकता असेल तर मी स्वतःही चेतनभाऊ मंडोरे आदरणीय आता जे नवीन आमदार झाले दरवर्षी त्यांच्या माध्यमातून तुम्हाला काही लागत असेल तर त्याची देखील आपण तुम्हाला काही आवश्यक असेल तर मी आहे तुमच्याकडे उपलब्ध. माझ्याशी संपर्क साधा. आणि जेणेकरून आपला हा कुंभार समाज कसा प्रगत होईल, आर्थिकदृष्ट्या सक्षम कसं होईल या ठिकाणी माझी साहेबांनी अतिशय उत्तम प्रकारे मार्गदर्शन केलं. मी पुन्हा सगळ्या लाभार्थींचं त्यांनी प्रसिद्ध दिलं असे लक्ष्मण कुंभारांचं आणि ज्या वेळेस सगळ्या आपले बांधव असतील समाजाचे कार्यकर्ते असतील त्यांनी अतिशय उत्तम प्रकारे सहकार्य केलं म्हणून या ठिकाणी आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. जय जय गुरु. धन्यवाद. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चित्रपट सर्व चित्रपटगृहामध्ये चालू करावा या मागणीसाठी छावा संघटना धुळेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हा चित्रपट सर्व चित्रपटगृहांमध्ये चालू करावा या मागणीसाठी छावा संघटना धुळेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चित्रपट हा महाराष्ट्र नव्हे तर देशभरामध्ये हाऊसफुल चालत असताना पुष्पा 2 हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर सगळ्या थिएटरमधून आपल्या राजाचा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हा चित्रपट उतरवून पुष्पा 2 लावला गेला आहे. म्हणून आम्ही सर्व सरदार घराणे व शिवप्रेमी शिवभक्त एकत्र येऊन याचा निषेध करत आहोत. वेळ पडली तर आम्ही रस्त्यावर उतरून सगळे थिएटर बंद पाडू. आमचा पुष्पा 2 ला विरोध नाही, पण आमच्या राजाच्या अस्मितेचा विषय आहे. म्हणून गुरुवारपासून जर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हा चित्रपट सर्व थिएटरमध्ये चालू करावा, अन्यथा पुष्पा 2 चा एकही शो चालू देणार नाही असा इशारा देण्यात आलेला आहे. यावेळी ॲडव्होकेट रवींद्र पवार, मनोज मोरे, अश्विनी पवार, नूतन पाटील, तुलबा कोवर, विलास ढवळे, मनोज गोडके, भैयासाहेब पारेराव, जगन ताकटे आदी उपस्थित होते. आज मी अश्विनी रवींद्र पवार व सकल मराठा समाजाच्या वतीने व इतर सर्व समाज बांधवांच्या वतीने आम्ही धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा चित्रपट सर्व थिएटरमध्ये लागावा यासाठी आज आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत. आमचं याचं कारण असं आहे की छत्रपती संभाजी महाराज हा हिंदू धर्माच्या अस्मितेचा विषय आहे आणि पुष्पा 2 या पिक्चरला आमचा विरोध नाही आहे. पण एकूणच या पिक्चरमधून आम्ही किंवा लहान मुलांनी काय बोध घ्यावा हाच आमचा एक प्रश्न आहे. आणि छत्रपती संभाजी महाराज या चित्रपट हा आमचा अस्मितेचा विषय तसंच ऐतिहासिक विषय चित्रपट आहे. या चित्रपटातून संभाजीराजांनी काय यातना सोसून जवळजवळ 40 दिवस त्यांनी औरंगजेबाच्या यातना सोसून जे हिंदू धर्म टिकवला त्यासाठी आज इथे उभे येत आहोत आम्ही.
आणि या संदर्भात आम्ही माननीय कलेक्टर साहेबांना आज इथे निवेदन देण्यासाठी आलेलो आहे. पानखेडा पिंपळनेर येथे 13 जानेवारी रोजी आयोजित 3 दिवसीय आदिवासी सांस्कृतिक एकता महासंमेलनाच्या कार्यक्रमास सहकार्य मिळावे या मागणीसाठी आदिवासी सांस्कृतिक एकता महासंमेलन आयोजन समितीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले. पानखेडा पिंपळनेर येथे आयोजित 32वा आदिवासी सांस्कृतिक एकता महासंमेलन 2024-25च्या कार्यक्रमास सहकार्य मिळावे या मागणीसाठी आदिवासी सांस्कृतिक एकता महासंमेलन आयोजन समितीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की आदिवासी एकता परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत आपणास कळवण्यात येते की दिनांक 13, 14, 15 जानेवारी 2025 या कालावधीत पानखेडा पिंपळनेर येथे 32वे आदिवासी सांस्कृतिक एकता महासंमेलन संपन्न होत आहे. सदर कार्यक्रमासाठी देशविदेशातून अंदाजे सुमारे 7 ते 8 लाख आदिवासी समाज बांधव उपस्थित राहणार आहेत. याबाबत आपल्या अधीनस्थ असणाऱ्या सर्व विभागांचे सहकार्य अपेक्षित आहे. आदिवासी सांस्कृतिक एकता महासंघाच्या वतीने पोलीस अधीक्षक, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद धुळे यांना या कार्यक्रमाबाबत पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे. तरी संबंधित विभागांना आपल्या स्तरावरून पत्रव्यवहार करून कार्यक्रमात सहकार्य करण्याबाबत अवगत करावे अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी आप डोंगरभाऊ बागुल, प्रेमचंद सोनवणे, मांगेलाल गांगुर्डे, ईश्वर ठाकरे, तुकाराम बहिरम, जयराम गावित, चेतन भोये, प्रतिभा चौरे, रंजना पावरा आदि उपस्थित होते. आपकी जय जय आदिवासी जोहार जिंदाबाद. साथियों, मी प्रेमचंद सोनवणे 32वा आदिवासी सांस्कृतिक एकता महासंमेलन आयोजन कमिटीचा अध्यक्ष, माझ्यासमवेत स्वागत अध्यक्ष आणि आयोजन कमिटीची पूर्ण टीम आज धुळे जिल्हा अधिकारी साहेबांना आम्ही 32वा आदिवासी सांस्कृतिक एकता महासंमेलन याचं आमंत्रण आणि निवेदन द्यायला आलो होतो. जो की 32वा आदिवासी सांस्कृतिक एकता महासंमेलन हा 13, 14, 15 जानेवारी 2025ला होणार आहे. हा 32वा आदिवासी सांस्कृतिक एकता महासंमेलन गेल्या 32 वर्षापासून देशातल्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये रोटेशन पद्धतीने होत आलेला आहे. संपूर्ण भारतातला आदिवासी या संमेलनानिमित्त एकत्रित येतो आणि वैचारिक स्तरावर चिंतन मंथन करतं. जल, जंगल, जमीनचे अधिकार असेल, हक्क असेल, अधिकार असेल, अस्तित्व असेल, अस्मिता असेल, स्वावलंबन असेल, त्यांचे जे संविधानामध्ये दिलेले अधिकार आहेत यांची प्रभावीपणे देशात अंमलबजावणी व्हावी, त्यांचे अधिकार त्यांना मिळावेत, यासाठी संपूर्ण भारतातला आदिवासी हा गेल्या 32 वर्षापासून चिंतन मंथन करतोय. त्याच्या समवेत मानवमुक्ती, प्रकृतीमुक्ती, जगातले सर्व जे संसाधन आहे ते संसाधन शिल्लक राहावेत, प्रकृतीचं दोहन नको झालं पाहिजे, पर्यावरणाचं समतोलन बनून राहावं, अशा विविध बिंदूंवर वैश्विक स्तरावर आदिवासी एकता परिषदेच्या माध्यमातून गेल्या 32 वर्षापासून आदिवासी एकता परिषद देशातल्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये जाऊन हे संमेलन करीत असते. सालाबादाप्रमाणे तारीख सेम असते, 13, 14, 15 जानेवारी. फक्त स्थळ बदलत असतं. तर ते रोटेशन पद्धतीने यावेळेस महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील पानखेडा या गावी हे संमेलन 13, 14, 15 जानेवारीला होत आहे. आणि या संमेलनाला संपूर्ण भारतातले 7 ते 8 लाख आदिवासी लोक येतील. त्याच्यामध्ये कर्मचारी अधिकारी असतील, IAS IPS अधिकारी असतील, आमदार, खासदार, मिनिस्टर, अशा सर्व स्तरावरनं समाज बांधव येत असतो. मोठ्या स्वरूपात इव्हन जागतिक स्तराचा हा संमेलन होतो. जगातले बी काही आदिवासी लोक या कार्यक्रमात सहभागी होत असतात. असा हा कार्यक्रमाचं भव्य दिव्य असं स्वरूप असतो. ना भूतो ना भविष्य असा संमेलन धुळे जिल्ह्यामध्ये होत आहे पानखेडा या गावामध्ये. तर याच्यासाठी आम्ही धुळे जिल्हाधिकारी साहेबांना आमंत्रण पत्रिका आणि निवेदन सादर करायला आलो होतो. धन्यवाद. जय आदिवासी जोहार जिंदाबाद. शिंदखेडा तालुक्यातील कर्ले येथील भूतादामू पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ रक्तदान शिबिराचे सोमवारी आयोजन करण्यात आले होते. शिंदखेडा तालुक्यातील कर्ले येथील स्वर्गीय भूतादामू पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ रक्तदान शिबिराचे सोमवारी आयोजन करण्यात आले होते. यावेळी इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालयात झालेल्या सामान्य ज्ञान स्पर्धेतील स्पर्धकांना बक्षीस वितरणाचा कार्यक्रमही संपन्न झाला. रक्तदान शिबिराचे उद्घाटन आरोग्य विभागातील वरिष्ठ पर्यवेक्षक BA देवरे यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाबार्ड बँकेतील निवृत्त अधिकारी AP पाटील हे उपस्थित होते. रक्तदान शिबिरामध्ये ग्रामीण भागातून आलेल्या तरुण रक्तदात्यांनी रक्तदान केल्यामुळे रक्तदान शिबिरास चांगला प्रतिसाद मिळाला. यासोबतच कर्ले येथील इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय येथे सामान्य ज्ञान स्पर्धा घेण्यात आल्या. सदर परीक्षेसाठी संपूर्ण माध्यमिक शाळेतील 250 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
त्यातील 10 विद्यार्थ्यांना 500 रुपयेपर्यंतचे रोख बक्षीस व एक स्मृतिचिन्ह मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. या प्रसंगी कृषीभूषण पुरस्कार प्राप्त भिका पाटील, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष कामराज निकम, जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर पाटील, जवाहर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भगवान गर्दे, जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष गणेश गर्दे, माजी पंचायत समिती सदस्य नंदू भाऊसाहेब आदी उपस्थित होते. अण्णा यांच्या या स्मृतिदिनानिमित्त आज हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. रक्तदान शिबिर आणि बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. भुता अण्णांच्या बाबतीत बोलायचं झालं तर भुता अण्णा हे समाजामध्ये एक आदर्श व्यक्तिमत्व होतं आणि या गावामध्ये कुठलंही कार्य असेल भुता अण्णा कायम तिथं हजर असायचे. कोणाच्या दुःखात, सुखात, लग्नात सगळे कामं स्वतः खोया खोसून स्वयंपाक करण्यापर्यंत सर्व कामं भुतांना करायचे. त्यांच्या या जाण्याने या गावामध्ये फार मोठी पोकळी निर्माण झालेली आहे आणि त्यांच्या कुटुंबावर फार मोठं दुःख आहे. ते दुःख सहन करण्याची प्रभू त्यांना शक्ती देव अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. भुतांना जिथं कुठे असतील त्यांच्या चिर आत्म्यात चिर शांती लाभो अशी प्रभूचरणी प्रार्थना करतो. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. महानगरपालिकेत झालेल्या बैठकीत आमदार अनुप अग्रवाल ॲक्शन मोडवर. JR सिटी हायस्कूल येथे गीता जयंती उत्सव साजरा. कुंभार सशक्तीकरण मिशन अंतर्गत आयोजित कौशल्य विकास प्रशिक्षणाची सांगता. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हा चित्रपट सर्व चित्रपटगृहांमध्ये चालू करण्याची मागणी. पानखेडा पिंपळनेर येथे आयोजित 3 दिवसीय आदिवासी सांस्कृतिक एकता महासंमेलनाच्या कार्यक्रमास सहकार्य मिळण्याची मागणी. आणि कर्ले येथे भूता पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ रक्तदान शिबिर संपन्न. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजच्या बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.